नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी गणित प्रावीण्य परीक्षा म्हणजेच रामानुजन परीक्षा 16 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील संबंधित केंद्रावर घेतली जाणार आहे. 2023ची प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. 6 प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. आपण 7वा प्रश्न घेण्यापूर्वी प्रश्न 6व्यातला सी या ठिकाणी जी आकृतीची परिमिती आहे 12, 15, 15, 9, 3, 12, 6, 12 यांची बेरीज 84 येते. चुकून पाठीमागील व्हिडिओमध्ये 74 मांडलेले आहे, क्षमस्व. पहा पुन्हा एकदा. 2 आणि 6 8 आणि 2 10 आणि 3 13 आणि 9 22 आणि 5 27 आणि 5 32 आणि 2 34 ला 4 हाच्याले 3 3 हाच्या 3 आणि 1 4 आणि 2 4 आणि 1 5 5 आणि 1 6 6 1 7 आणि 8 84. ओके, अशा पद्धतीनं दृश्य लक्षात घ्यावी. 17,560 सेकंदाचे तास, मिनिटे आणि सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे. कन्व्हर्ट 7व्यातलं हे आहे 17,560 सेकंद इंटू आवर्स, मिनिट्स अँड सेकंद. या ठिकाणी 17,560ला आपल्याला 60 गुणायचं आहे. का तर या ठिकाणी 60 मिनिटे म्हणजे 1 तास. ओके, 17,560 भागिले 60, कारण 60 मिनिट बरोबर 1 तास, म्हणून म्हणजे मिनिटामध्ये रूपांतर होणार आहे. या ठिकाणी प्रथमतः 60 दोन्ही 120, 60 त्रिक 180 होते. मोठी होते 175पेक्षा. 85 5, 7 म्हणून 2 गेले, उरले 5, 0 55 वरले घेतले 6. परत या ठिकाणी 9 सक्क 54, 9चा भागाला 9 0 0, 9 सक्क 54, 556 म्हणून 540 गेले. इथं 6 उरले, 5 म्हणून 4 गेला, उरला 1 0. वरचे घेतले 0 60 म्हणजे 160 झाले. 60 दोन्ही 120 वजाबाकी 160 म्हणून 120 गेले, 40 उरले. या ठिकाणी हे 40 सेकंद आहेत. ओके, आणि 292 काय आहेत? मिनिट आहेत. ओके, अशा पद्धतीनं 292 मिनिटे. आता 292 मिनिटाचे आपल्याला तास काढायचे आहेत. 60 मिनिट म्हणजे 1 तास, 1 तास म्हणजे 60 मिनिटे. ओके, म्हणजे 292 मिनिटाला 60 भागलं तर तासात रूपांतर होणार आहे. 60 गुणिले 4 240, 5 न गुणला आपण 300 होणार आहे. ह्याच्यापेक्षा मोठी संख्या होते, म्हणजे 4 0 0 आणि 4 सक्क 24, 240. 292 म्हणून 240 गेले, 2 आहे 2, 9 4 गेले 5 0. या ठिकाणी 52 मिनिटे झाली आणि 4 तास झाले. ओके, त्यामुळं आपल्या लक्षात आलं पाहिजे 17,560 सेकंद, त्याचे तास 4 तास, त्याची मिनिटे 52 मिनिटे आणि त्याचे सेकंद 40 सेकंद. ओके, 40 सेकंद, 4 तास, 52 सेकंद आणि 40 सेकंद. पुढला प्रश्न आहे, एका टेम्पोमध्ये आंब्याच्या 205 पेट्या आहेत, तर प्रत्येक पेटीत 48 आंबे आहेत, तर त्या टोपीमध्ये एकूण किती आंबे आहेत? ए व्हॅन कॅरीज 205 कॅरेट्स ऑफ मँगोज. इफ ईच कॅरेट कंटेन्स 48 मँगोज, हाऊ मेनी मँगोज आर देअर इन ए व्हॅन. आता या ठिकाणी आपल्याला 205 पेट्या आहेत, प्रत्येक पेटीत 48 आंबे आहेत. एकूण किती आंबे काढण्यासाठी आपल्याला 205 गुणिले 48चा गुणाकार केला पाहिजे. आंब्यांची एकूण संख्या (205 गुणिले 48). ओके, 8 9 8 45 ला 0 हाचेले 4 8 0 0 आणि 4 8 2 16
1640 इथं 0 4 4 पंचे 20ला 0 ह्याच्याले 2 4 0 0 आणि 2 4 2 8 0 4 7 2 8 8 आणि 9 9840 आंबे बरोबर 9840 एकूण आंब्यांची संख्या. हा प्रश्न 3 गुणांचा आहे. वरचा 3 गुणांचा होता 6 गुणांचा, आता 4 गुणांचा. सोडवा स्वाल्व 24.25 गुणिले 2.5 भागिले चौकड कंसात पुन्हा गोल कंसात 12.5 भागिले 50 गोल कंस पूर्ण गुणिले 15/13 गोल कंसात आहे अधिक 75/52 गोल कंस पूर्ण चौकड कंस पूर्ण. या कंसातला गुणाकार आपण करायचा आहे. 25 5 125ला 5 हाच्याले 12 25 50 50 आणि हातचे 12 62ला 2 हाच्याले 16 62ला 2 हाच्याले 6 पुन्हा एकदा 25 5 125ला 5 हाच्याले 12 25 50 आणि 12 62ला 2 हाच्याले 6 25 100 100 आणि 6 106ला 6 हाच्याले 10 25 50 50 आणि 10 60 60,625 गुणाकाराला दशांश चिन्ह देताना दशांश चिन्हाची उजवीकडे किती संख्या आहेत 1 2 3 1 2 3 म्हणजे 60.625 या ठिकाणी भागिले आहे. इथं 125 भागिले 50 12.5 भागिले 50 आहे. 12.5 भागिले 50 दशांश चिन्ह आपण 50.0 म्हणजे 50च दुसऱ्या ठिकाणी दशांश चिन्ह करून घेतलं. 125 भागिले 500 या ठिकाणी 25 50 आणि 25 0 0 25 5 125 5 न 20ला 5 1 5 24 1/4 सोडवून आलं. इथं 1/4 भागिले 1/4 आता केलेलं आहे आपण गुणिले या ठिकाणी 15/13 भागिले 75/52 म्हणजे 15/13 भागिलेचं गुणिले 75/52चं 52/75 केलं. 15 1 15 5 75 13 1 13 चौक 52 4/5 ओके 1/4 गुणिले या ठिकाणी 4/5. आता आपण सोडवलेलं आहे 4/5 कसं आलं या ठिकाणी 60.625 भागिले 4ला 4 गेले 1/5 म्हणजे 5 न भागायचं 60.625ला 5 1 5 मोरला 1 5 2 10 5 1 5 12 झाले 5 2 10 5 5 25 12.125 सॉरी भागिलेचं गुणिले करायचं आहे 60.625 हे भागिलेचे 1/5 गुणिले 5 9 भागिले 5 न 60.625ला गुणायचं आहे. 5 5 25ला 5 हाच्याले 2 5 2 10 2 12 2 हाच्याला 1 5 1 30 आणि 1 31 31ला 1 हाच्याले 3 5 0 0 आणि 3 5 1 30 603.125 ओके. प्रश्न 8वा आपण सोडवायचा आहे. 15/7 13/5 आणि 8/3 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडा. राईट द फ्रॅक्शन इन द डिसेंडिंग ऑर्डर. या ठिकाणी छेद सारखा करण्यासाठी पहिला जो अपूर्णांक आहे 15/7 त्याच्या अंशाला आणि छेदाला दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या अपूर्णांकाच्या छेदानं वर खाली गुणायचं 5 गुणिले 3 5 गुणिले 3 अशा पद्धतीनं. त्यामुळं अंशाला 15×5 = 75 किंवा 5 त्रिक 15 गुणिले 15 225 15चा वर्ग भागिले 5 त्रिक 15 7 105 छेदाला. त्यानंतर 13/5 13/5ला 13ला 7 आणि 3 या 7 आणि 3 छेदस्थानी त्याचा छेद 5 आहेत 7 आणि 3 या ठिकाणी 7 त्रिक 21 7 त्रिक 21 21 त्रिक 63ला 3 हातचे आले 6 21 × 1 = 21 आणि 6 = 27 273
छेद 5 ते 35 त्रिके 105. ओके. त्यानंतर 8/3. 8/3ला वरते खाली 7 आणि 5 गुणायचं. त्यामुळं 8×7 = 56, 8×5 = 40, 40 × 7 280 छेद 105. ओके. आता छेद प्रत्येकाचे 105 आहे. ज्याचा छेद समान असेल, अंश मोठा तो मोठा. त्यामुळं सर्वात अंश मोठा 280/105. 280 हा अंश मोठा, 273, त्यानंतर 229 सर्वात लहान आहे. त्यामुळं 280/105 कुणावरून आलं तर 8/3 वरून. 8/3. 273/105 13/5 वरून आलं. आणि 229/105 15/7 वरून आलं. अशा पद्धतीनं हा उत्तरता क्रम आहे. ओके. उत्तरता क्रम. कोनमापकाचा उपयोग न करता 135 अंशाचा कोन काढायचा आहे आणि नावं द्यायचे. प्रथम BC या किरणावरती आपण विशिष्ट अंतरानं दोन्ही बाजूला खुणा केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं B केंद्र घेऊन दोन्ही बाजूला खुणा केलेल्या आहेत. ओके. म्हणजे लंब काढायचा आहे आपल्याला B बिंदूतून. आणि अंतर थोडंसं वाढवलं. पहिली खून केंद्र घेतली, वरती चाप मारलेला आहे. दुसरी खून केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा चाप मारायचा आहे. लक्षात आला असेल तुमच्या, हा 90 मापाचा कोन इथं तयार झालेला आहे. ओके. हा 90 मापाचा कोन आपण इथं नाव देऊया C किंवा P नाव देऊया. हा किरण PB आहे, तो किरण BCला लंब आहे. बरोबर. आता कोन दुभाजक काढायचा या कोणाचा. समजा आपण या ठिकाणी Q नाव दिलं. PBQचा कोन दुभाजक काढायचा, कारण PBQ आणि PBC प्रत्येकी 90 आहेत. त्यामुळं PBQचा कोन दुभाजक काढला की तो निम्मा झाला. 90च्या निम्मपट 45. आणि हा 90 आणि इथे येणारा 45, 135 दोघांची बेरीज. या ठिकाणी हा कोन दुभागायचा आहे. PBQ हा 90 मापाचा कोन दुभागताना त्याच्या दोन्ही बाजूवरती खुणा केलेत. ओके. पहिली खून केंद्र घेतली, आत चाप मारला. दुसरी खून केंद्र घेतली, आत्ताच काढल्या कंसानं छेदणारा चाप मारला. आणि हा छेदनबिंदू जोडून आपण वाढवले. अशा पद्धतीनं समजा A नाव दिलं. आता या ठिकाणी कोन ABC हा 135 मापाचा झाला, कारण हा 45 अंशाचा आहे आणि हा 90 अंशाचा आहे. ओके. अशा पद्धतीनं कोन ABC बरोबर कोन ABC बरोबर कोन ABP अधिक कोन PBC 45 अधिक 90 बरोबर 135 अंश. ओके. अशा पद्धतीनं C त्यातला आकडा आहे 4 गुणांचा. या ठिकाणी 5 चौकट 12 बरोबर 60, 8 स्टार 5 बरोबर 13 आणि 9 त्रिकोण 3 बरोबर 6. तर 7 चौकोन 8 स्टार 9 चौकट 6 चौकट कंस पूर्ण त्रिकोण 7 बरोबर प्रश्नचिन्ह. ओके. पाहूया. या ठिकाणी 5 चौकट 12 बरोबर 60, म्हणून या ठिकाणी चौकट बरोबर गुणिले. त्यानंतर 8 आहे. स्टार 5 बरोबर 13. या ठिकाणी स्टार, म्हणून या ठिकाणी स्टार बरोबर आणि अधिक. त्यानंतर 9 त्रिकोण 3 बरोबर 6 क्रम, म्हणून त्रिकोण बरोबर आणि वजा. ओके.
याला 1.5 मार्क असतो. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे 7 चौकट 8 गोल कंस पूर्ण स्टार 9 चौकट 6 चौकट कंस पूर्ण त्रिकोण 7 हे दिलेलं आहे. ओके, त्यामुळं 7 गुणिले 8 गोल कंस पूर्ण स्टार 9 गुणिले 6 9 सक्क 54 स्टार इथं अधिक स्टारच्या ठिकाणी अधिक चौकट कंस पूर्ण त्रिकोण आहे वजा चिन्ह 7 बरोबर 7 ते 8 56 अधिक 9 सक्क 54 वजा 7 56 आणि 54 9 सक्क 54 110 वजा 7 110 मधनं 7 गेले 103. ओके, अशा पद्धतीनं म्हणजे चौकट बरोबर गुणिले स्टार बरोबर अधिक आणि त्रिकोणासाठी वजा घ्यायचं हीच चिन्ह वापरायची इथं. चौकट गुणिले या ठिकाणी स्टारला अधिक घेतले, हा स्टार आहे, स्टारला अधिक घेतलं आहे, चौकटला गुणिले घेतलं आहे आणि त्रिकोणाला 7 घेतले, इथं वजा घेतले, सॉरी वजा. बरोबर, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. उर्वरित प्रश्न 9 आणि 10 लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. इयत्ता 5वीतल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ स्वतः लाईक करून शेअर करा. धन्यवाद.